अन्न पदार्थ बनवताना किंवा बनवून झाल्यावर ग्राहकाला ते देण्याआधी त्यात थुंकण्याचे अनेक व्हिडिओ अलीकडच्या काळात समाज माध्यमांवर व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळाले। वारंवार घडलेल्या अशा घटनांची समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली होती। त्यातच उत्तरेमध्ये पवित्र श्रावण महिन्यामध्ये निघणाऱ्या कावड यात्रेमध्ये सामील होणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेला जपण्यासाठी उपाययोजना करणे हे सुद्धा आवश्यक होते, अन्यथा दोन समाजांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली असती। नमस्कार, मी प्रणव जोशी आणि आज आपल्याला सांगणार आहे योगी सरकारने काढलेल्या एका आदेशाच्या बातमीची गोष्ट। तर अन्न पदार्थांमध्ये थुंकण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर संभाव्य सामाजिक तणाव रोखण्यासाठी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने व उत्तराखंडच्या सरकारने कावड यात्रा मार्गावरील सर्व भोजनालये आणि दुकानांना दर्शनी भागावर मालकाचे नाव लिहिणे बंधनकारक केले आहे। यात्रेमध्ये सहभागी भाविकाला त्यामुळे त्याच्या धार्मिक श्रद्धांवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींकडून सात्विक पद्धतीने तयार केलेले शाकाहारी अन्न पदार्थ विकत घेता येतील। उत्तरेमध्ये आजपासून श्रावण महिना सुरू झाला असून लाखो शिवभक्त हरिद्वारमधील गंगेचे पवित्र पाणी त्यांच्या घरी नेऊन शिवलिंगावर अभिषेक करतात। हा परतीचा प्रवास खांद्यावर गंगाजल असलेली कावड घेऊन केला जातो। या यात्रा मार्गावर अनेक मुस्लिम धर्मियांनी भोजनालये थाटली आहेत, मात्र या भोजनालयांना त्यांनी हिंदू नावं दिली आहेत। या भोजनालयांमध्ये काम करणारे कर्मचारी मुस्लिम आहेत। अनेक वेळा त्यांच्याकडून अन्न पदार्थांमध्ये थुंकण्याच्या घटना घडल्या आहेत आणि त्याचे व्हिडिओ आपण समाज माध्यमांमध्ये अनेक वेळा बघितले सुद्धा आहेत। या घटनांनंतर पाट्यांवर मालकांचे नाव लिहिण्याचा निर्देश सरकारतर्फे जारी करण्यात आला। गाझियाबादमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या भोजनालयात पोळ्या करण्यापूर्वी पिठात थुंकल्याच्या आरोपाखाली एका स्वयंपाकीला अटक करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या एका घटनेत उत्तर प्रदेशातील एका रेस्टॉरंटमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक कर्मचारी अन्न पॅकेट्स पॅक करण्यापूर्वी त्यात थुंकताना दिसत आहे। अन्नामध्ये थुंकण्याच्या वारंवार घडलेल्या या घटनांमुळे स्वच्छता आणि कावड यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांच्या आरोग्याचा आणि धार्मिक श्रद्धेचा प्रश्न निर्माण झाला होता। त्यामुळे या घटनांवर उपाय म्हणून उत्तर प्रदेश सरकारने निर्देश जारी करून संपूर्ण कावड यात्रा महामार्गावरील भोजनालयांनी त्यांच्या मालकांची नावे प्रदर्शित करणे आवश्यक केले आहे। कावड यात्रेकरूंच्या धार्मिक श्रद्धांचे रक्षण करणे हे या आदेशाचे उद्दिष्ट आहे, परंतु काही राजकीय नेत्यांनी याला धार्मिक रंग देऊन विरोध केला आहे, ज्यामध्ये काँग्रेस, समाजवादी पार्टी व तृणमूल काँग्रेस आघाडीवर दिसत आहे। तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि मुस्लिम स्तंभलेखक आकार पटेल आणि प्रामुख्याने मुस्लिम धर्मियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या असोसिएशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स या NGOने सदर आदेश धर्म आणि जातीवर आधारित भेदभावाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की हे आदेश मूलभूत अधिकारांचे स्पष्ट उल्लंघन आहे आणि यात्रेकरूंच्या आहाराच्या निवडीचा आदर करण्याच्या नावाखाली धार्मिक ओळख जबरदस्तीने उघड करण्याचे हे कारस्थान आहे। खरं तर नियमानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या परवानगी प्रमाणपत्राची प्रत प्रत्येक उपहारगृहाने दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे। हा नियम गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात देखील आहे। योगी सरकारच्या आदेशाने वरील नियमाचेच पालन केले जात आहे असा सुद्धा दावा करण्यात येत आहे। तसेच वस्तू खरेदी करण्यापूर्वी माहिती मिळवणे हा ग्राहकाचा अधिकार आहे असाही युक्तिवाद या आदेशाच्या समर्थकांकडून केला जात आहे। तर या निर्णयाच्या विरोधकांचा असा युक्तिवाद आहे की या आदेशाने धार्मिक ओळख उघडी पडून समाजात तणाव निर्माण होईल। मात्र यावर मुस्लिम लोक जर मटण विकत घेताना हे हलाल पद्धतीनेच कापले आहे का याची खात्री करतात आणि त्यांना जर तसा अधिकार मिळत असेल तर आम्हालाही सात्विक पद्धतीने बनवलेले अन्न विकत घेण्याचा अधिकार हवा असे हिंदू भाविकांचे स्पष्ट मत आहे। सर्वोच्च न्यायालयाने आज उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारच्या वरील निर्देशांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करून या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली आहे। मात्र कोणत्या प्रकारचे अन्न पदार्थ ग्राहकांना दिले जात आहेत याची माहिती देणे आवश्यक असल्याचे आपल्या आदेशात म्हटले आहे। उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल आपलं काय मत आहे ते नक्की आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।